कुस्ती जीवन यूट्यूब परिवारामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। एक ऐतिहासिक मैदान डोंगर कपारीत वसलं एक छोटंसं गाव ठोंबसे। ठोंबसे या ठिकाणी श्री शंभूराज केसरी किताब आणि श्री शंभूराज यात्रा महोत्सवानिमित्त भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे। छोटंसं गाव आहे पण खऱ्या अर्थानं मर्दुंगी आणि पुरुषार्थ या गावात जोपासला जातोय। सर्व लोकाश्रयाच्या माध्यमातून कुस्ती मैदान सुरू आहे। सर्व दानदार मंडळी या ठिकाणी आहेत, यात्रा कमिटीचे पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ कुस्ती निवेदक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपण विचारूया कसं नियोजन असतं आणि किती वर्षाची परंपरा या गावची। नमस्कार, कसं आहे यात्रेचं काय नियोजन असतं कसं आहे? पारंपरिक पद्धतीनं गेले कित्येक वर्ष या गावचं यात्रा म्हणजे शंभूराज यात्रा उत्सव समितीच्या वतीने यात्रा भरवली जाते आणि गावामध्ये फारसं पैलवानांची संख्या नसतानासुद्धा या ठिकाणी माती आणि मातेशी इमान राखणारं हे गाव आहे। आणि कोल्हापूरचे राजश्री छत्रपती शाहू यांनी पैलवानाच्या या कलेला किंबहुना या क्रीडा प्रकाराला खऱ्या अर्थानं राजाश्रय दिला आणि तो राजाश्रय या ठिकाणी जिवंत ठेवत असताना तुम्ही सांगितल्याप्रमाणे डोंगर कपारीमध्ये असलेलं हा छोटासा ठोंबसे गावाचा आमचा नावलौकिक वाढवण्याचं काम गेली 40 वर्षापासून या ठिकाणी बुजुर्ग मंडळी आहेत आमच्यापाशी, त्यांच्या माध्यमातून छोटासा हा कुस्त्यांचा फड रंगत होता। अगदी 22 रुपयापासून आज 51,000 रुपयाच्या पहिल्या बक्षिसाच्या मानकऱ्यापर्यंत आपण या युवकांच्या सहकार्यानं, आमचे सहकारी आबामाने, त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी, आमच्या सर्व यात्रा कमिटीच्या सहकार्यानं, बक्षीसदात्यांच्या सहकार्यानं आणि गावातील सर्व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये का होईना परंतु 4 केसरी आपण 4 मानाच्या केसरीच्या गादा देतो आहे। त्यामध्ये 1 नंबरची शंभूराज केसरी, 2 नंबर त्र्यंबकेश्वर केसरी, 3 नंबर हनुमान केसरी आणि 4 नंबर अशोका केसरी अशा या 4 मानाच्या गादा देतो आहे। आणि आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये काही तरुण मंडळींना ही परंपरा जिवंत ठेवायची आहे, एवढीच या ठिकाणी आम्ही माफक अपेक्षा करतो। धन्यवाद। अतिशय थोडक्यात तिने गावाचा अख्खा आराखडा आपल्याला समजून दिला। त्या पद्धतीनं कुस्त्या जोडणं काय सोपी गोष्ट नसते, पण कुस्त्या खट्टा आणि काटा कुस्त्या जोडणं एक उल्लेखनीय नाव आहे। राहुल निवडुंगे पैलवान गाव त्यांचं आडूळ जरी असलं तरी हे मैदान जोडण्यामध्ये त्यांचं सहकार्य गावाला लाभलेलं आहे। दानदार मंडळी आहेत, थोर देणगीदार आहेत, या सर्वांच्या लोकाश्रयाच्या माध्यमातून कुस्ती मैदान सुरू आहे। अजून जर कोण बोलणार असेल तर पुढे। नमस्कार, आमचं छोटंसं ठोंबसे गाव आणि या गावाला कुस्तीची मोठी परंपरा आहे। कैलासवासी ज्योती सुतार, केसू पाटील हे जुन्या काळातील नामवंत मल्ल ज्यांचा दबदबा कोल्हापूरपर्यंत होता। त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आमचे विष्णू माने असतील, ज्यांनी शालेय जीवनापासून कुस्तीचा फड हा उत्तमरित्या गाजवला। असे अगदी हाताच्या बोटावर मोजणारे मल्ल जरी गावातले असले तरीसुद्धा या कुस्तीची परंपरा गावानं आज तागायत जपलेली आहे आणि ती जपलेली आहे म्हणजे लोकांच्या सहकार्यामुळं जपलेली आहे आणि ती अशाच पद्धतीनं पुढं टिकून राहावी हीच शंभूराजाच्या चरणी प्रार्थना करतो। ह्या बिनजोड ज्या कुस्त्या लागलेल्या आहेत त्या कुस्त्या लावण्यासाठी अविरत मेहनत करणारे सर्व सहकारी आमचे दयानंद सिलवंत असतील, राहुल असतील, पैलवान आबामाने असतील, राजाभाऊ असतील, मिलिंद सिलवंत असतील आणि सर्व ग्रामस्थ, सर्व बक्षीसदाते या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट शक्य होते। आणि निश्चितच या कुस्तीला या ठोंबसे गावामध्ये सर्वच भागातील जवळजवळ कुस्त्या बंद पडल्या असतानासुद्धा आम्ही ही कुस्ती शौकीनांची परंपरा जी आहे ती जिवंत ठेवलेली आहे, ती अशीच पुढं जिवंत ठेवू एवढीच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं ग्वाही देतो। धन्यवाद। धन्यवाद दादा। साहेब नमस्कार, मी पुण्यामध्ये राहतोय। ठोंबसे गावामध्ये माझे आर्मी एक्समॅन मानेसाहेब आहेत। मानेसाहेबांचा मित्र आम्ही मागच्या वर्षी बी आलो होतो। कुस्त्या आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही लावलेल्या होत्या। जेवढं बक्षीस आमच्यातर्फे द्यायचं तेवढ्यापर्यंत मस्त वाटलं आम्हाला। गाव ठोंबसे गाव 1 नंबर वाटलं। आमच्या पद्धतीनं आम्ही कुस्त्या लावल्या, जे आम्हाला बक्षीस द्यायचं होतं ती लावलं आणि यात्रेसाठी फर्स्ट क्लास। आणि आज बी आम्ही मागच्या वर्षी बी आलो होतो ना आज बी आलो आहे।
ह्या वर्षी पण आम्ही कुस्त्या लावणार. आम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट आहे. मस्त वाटलं. हे ठोमशे गाव एक नंबर आहे. कुस्तीमध्ये आम्हाला भारी वाटतं. एक नंबर वाटतं. धन्यवाद. तर थोडक्यात आपण या कुस्ती मैदानाचा आढावा बघितला आणि हे संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती जीवन या यूट्यूब चॅनलवरती थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे. आमचे सहकारी मित्र प्रतिनिधी कुस्ती जीवनचे पैलवान सूरज पाटील रेड ट्रिगर हे संपूर्ण मैदान 92 देशामध्ये कुस्ती पोचवण्याचं काम करणार आहेत. तरी सर्वांनी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कुस्ती जीवन या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद.